गडचिरोलीतील मायनिंग प्रकल्पाला आमचा विरोध. वन्यजीव संरक्षण नियम मोडून जंगल कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातली जात आहेत. आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल. गडचिरोलीतील आपल्या आवडत्या उद्योगपतींना कामं दिली जात आहेत. मागच्या महिन्यात लोहाडोंगरी नावाची मायनिंग सुरू करणार होते. गडचिरोलीमध्ये प्रकल्प मीडियामध्ये येत नाही. गडचिरोलीमधील हेद्री आणि जवळपासच्या गावात मायनिंगचा प्रकल्प दिला जात असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली. ही जागा प्रोटेक्टेड टायगर कॉरिडॉरमध्ये दिली जात आहे. टायगर कॉरिडॉर हे रिझर्व्ह फॉर ऑर्डर आहे, त्यामुळे हा प्रकल्प रद्द करून टायगर कॉरिडॉर रद्द करण्यात यावा अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. 28 एप्रिल 2026 PCCF श्रीनिवास रेड्डी जे आहेत त्यांना विचारलं गेलं की ही जमीन मायनिंगला देऊ शकतो का. श्रीनिवास रेड्डी यांच्यावर कोणाचा प्रेशर आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट मोडून जंगल हे कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातलं जात आहे असं ठाकरे यांनी म्हटले. मी भूपेंद्र यादव यांना पत्र लिहिलं आहे की श्रीनिवास रेड्डी यांना निलंबित करावं, इथे हा मायनिंग प्रकल्प होऊ नये अशी मागणी केल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. ताडोबा इंद्रावतीच्या दरम्यान हा टायगर कॉरिडॉरमध्ये येतो. लोक म्हणतात महाराष्ट्रामध्ये टायगर पाहायचे असतील तर ताडोबाला जा, पण तुम्ही अशा प्रकारे टायगर कॉरिडॉर आणि मायनिंग परमिट घेताय. हा प्रकल्प मायनिंगचा ज्या भागात येतोय त्यासाठी नॅशनल टायगर अथॉरिटीकडे जावं लागेल असंही ठाकरे यांनी म्हटलंय. 13 मे 2026 पत्र PCCFने लिहिलं आणि हा फॉरेस्ट कॉरिडॉर नाही असं सांगितलं. म्हणजे एप्रिलमधलं पत्र आणि मेमधलं पत्र विरोधाभासी आहे. 1 महिन्यात त्यांना कळतं एक रिपोर्टनुसार की ही जागा टायगर कॉरिडॉर नाही. कॉक्रोच जनता पार्टीची मागणी काय आहे तर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा आहे. त्यांना पाठिंबा द्यायचा की नाही, पण ज्या प्रकारे आम्ही सांगतोय त्यांनी त्यांची मागणी बरोबर आहे याचा अर्थ काय. आमच्यातलं कोणी जाणार की नाही यापेक्षा सरकार घाबरलेलं आहे की नाही हे बघा. जर घाबरलं नसेल तर अभिजित तिपके यांना ते आंदोलन करू देतील असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. आज जो आपल्यासमोर विषय आणत आहे तो हाच आहे की गडचिरोलीमध्ये एका टायगर कॉरिडॉरमध्ये मायनिंगसाठी परवाने दिले जात आहेत. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपल्याला देखील माहिती आहे की मायनिंग हे अनेकदा जंगलांमध्येच होतं, जंगलाच्या आसपासच्या परिसरात होतं. तिथे ही जी एक नॅचरल वेल्थ असते, नॅचरल रिसोर्स असतात त्या आजूबाजूच्या परिसरात असतात. पण हे जे चाललेलं आहे, हा प्रकार जो चाललेला आहे तो एवढा भयानक चाललेला आहे आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये कसा ताळमेळ नाही आहे, कशी सांगड घातली जात नाही आहे, कशी एकमेकांच्या परवानग्यांसाठी पण थांबत नाही आहेत, एखाद्या उद्योगपत्यांना देण्यासाठी कशी ही रेस लागलेली आहे ह्याची क्रोनॉलॉजी आपण समजून घेणं गरजेचं आहे. आपण पाहिलं असेल अरावलीबद्दल तर विषय घेतलेलाच आहे. तिकडच्या स्थानिक जनतेने रस्त्यावर उतरून आंदोलन केलं, चिपको आंदोलनसारखं आंदोलन केलं. महिला असतील, पुरुष असतील, लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, सगळे उतरले आणि त्याच्यासाठी आंदोलन केलं. अरावली वाचवण्याचा प्रयत्न केला आणि सरकारला त्या निर्णयावर मागे जायला लागलं. अंदमानबद्दल तर चर्चा जोरात सुरू आहे. अंदमान नष्ट झालं, तिकडची जी एक नैसर्गिक संपत्ती ती नष्ट झाली तर काय राहणार नेमकं त्या बेटांवर, हा देखील एक प्रश्न उपस्थित होतो. मागच्याच महिन्यामध्ये नाही तर त्याच्या थोड्या आधी म्हणजे मे आणि एप्रिलच्या महिन्यामध्ये चंद्रपूर इथे लोहार डोंगरी नावाची एक माईन उघडणार होते. तीही ताडोबा आणि अजून एका टायगर रिझर्वच्या बरोबर टायगर कॉरिडॉरमध्ये होती. मी तो विषय अधिवेशनात घेतला. तिथे बंडू धोत्रे आमचे मित्र ते उपोषणाला बसले आणि सरकारला त्याच्यावर मागे जायला लागलं. पण गडचिरोलीमधला विषय एवढ्यासाठी महत्त्वाचा होतो कारण तिकडचे जास्ती करून जे प्रकल्प असतील ते तेवढे मीडियाच्या लाईमलाईटमध्ये किंवा राजकीय पक्षांच्या लाईमलाईटमध्ये येत नाहीत. आणि आता जर आपण पाहिलं तर गडचिरोलीमध्ये जी गावं आहेत, हेद्री आहे, बांदे आहे, परसलगोंडी आहे आणि राऊंड परसलगोंडी आहे, तिथे ताडोबा इंद्रावती टायगर कॉरिडॉरमध्ये हे मायनिंगचं प्रोजेक्ट लॉईड्स कंपनीला दिलं जात आहे. हे कुठच्या कंपनीला दिलं जातं आहे देणं घेणं नाही, त्यांचा तो अधिकार आहे कुठेही घेण्याचा. पण ज्या प्रकारे दिलं जात आहे आणि जिथे दिलं जात आहे त्याला स्थानिक जनतेचं, पर्यावरणवाद्यांचं, जे कोणी लॉजिकल विचार करतात ह्यांचं आणि आमचा सर्वांचा विरोध आहे. ह्याचं कारण एकच आहे, कारण हे जे पूर्ण माईन दिली जात आहे ती बरोबर प्रोटेक्टेड टायगर कॉरिडॉरमध्ये दिली जात आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई.